म्हसवड येथे धनगर समाज बांधवांच्या राज्यव्यापी मेळाव्यास हजारो समाज बांधव उपस्थित। म्हसवड धनगर समाज एसटीचे आरक्षण आहेच, परंतु शासन दरबारी धनगर या शब्दाचा धनगड असा उल्लेख केला गेल्याने त्यांच्या हक्काचे आरक्षण मिळू शकत नाही। आगामी काळामध्ये सर्व आमदार खासदारांनी लक्ष घालून धनगर शब्दाऐवजी धनगर हा शब्द दुरुस्त करण्याकरता राष्ट्रपतींकडे शिफारस करण्यासाठी सर्व धनगर बांधवांनी एकत्रितपणे लढा उभारून रास्ता रोको मुंबई येथे तीव्र आंदोलन करण्याचा निर्धार येथील धनगर समाजाच्या मेळाव्यामध्ये करण्यात आला। धनगर समाजाच्या एसटीच्या सर्व सवलती सरकारने देण्यात या मागणीसाठी येथील म्हसवड नगरपालिकेच्या समोर दिनांक 26 जानेवारी पासून गणेश केसकर, उत्तम वीरकर, जयप्रकाश हनुमान यांनी उपोषण सुरू केले आहे। हे उपोषण अखंडितपणे सुरू असल्याने उपोषणकर्त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली आहे। परिणामी या तरुणांना पाठिंबा देण्यासाठी राज्यातील सर्व धनगर समाज बांधव या मेळाव्यास उपस्थित होते। या मेळाव्यास मान, खटाव, फलटण, खंडाळा, माळशिरस, सांगोला, आटपाटी, जत, कवठे महाकाळ, औसा, लातूर, पंढरपूर आदी तालुक्यातील मोठ्या संख्येने धनगर समाज बांधव हजर होते। त्याचबरोबर मानखटावचे आमदार जयकुमार गोरे, जिल्हा व बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई भाऊ, राज्य मागासवर्गीय आयोगाचे माजी सदस्य लक्ष्मण हाके, सचिन मोरे दादासाहेब, डॉक्टर प्रमोद गावडे, बबनदादा वीरकर, म्हसवड माजी नगराध्यक्ष भगतसिंग वीरकर व धनगर समाजातील महिला वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित होता। या मेळाव्यामध्ये खास आकर्षण गजन नृत्य ठरत होते। येळकोट येळकोट जय मल्हाराच्या गजरामध्ये म्हसवड परिसर अगदी दुमदुमून गेला होता। सांगली डिजिटलसाठी शहाजी लोखंडे, सातारा, म्हसवड। सांगली डिजिटल, डिजिटल जमाना, डिजिटल बातम्या।